पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर आदेश अर्थातच मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता, जिकडे चांगला एक अष्टपैलू खेळ त्यांनी सादर केला गोलंदाजी करत असताना देखील, आणि फलंदाजीमध्ये तर अप्रतिम दर्जाची कामगिरी त्यांनी आपल्या टीम करता केली होती. अशीच कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? पुढील बॉल, ओहो आर्यन पालकर लॉंग ऑन ला बीट केलंय, वन बाउन्स बॉल ट्रबल झालाय, सीमा पार गेलाय, आर्यनच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. चौकार आलाय पहिला आर्यन पालकरच्या बॅटमधून. पुढील बॉल, आक्रमण केलंय आर्यननं, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, इकडे काय घडणार आहे? तद्वत मात्र जर आपण पाहिलं अपील जरूर केली होती, जिकडे बाडस सेफ असलेला पाहायला मिळतोय. इकडे डॉट बॉलची सांगता होईल. हा घमासान आपल्याला असाच पाहायला मिळणार आहे खऱ्या अर्थानं. साहिल, आदेश, आर्यन, एक महत्वाची बॅटल आहे. प्रथमेश वाडवल आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या बॅच मध्ये अफलातून फलंदाजी त्यांनीही साकारली, प्रथमने साकारली. पुढील बॉल साहिलचा, ओहो यावेळेस उडवलंय, मनगडाचा वापर, बॉल करतोय हवाई सफर, आर्यन संतोष पालकरच्या बॅट मधून आलाय मोठा षटकार. क्यू डीजे मास्टर्स. पहा, जावळी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आर्यन. नवोदित युवा खेळाडू आहे, ज्यानं मागील 2 वर्षापासून आपलं अस्तित्व निर्माण केलंय, आणि खऱ्या अर्थानं एक आपली छाप तो या मैदानावरती या MGPL मध्ये उमटवत असताना आपला ठसा. पुढील बॉल साहिलचा, हो चांगला राईज झालाय बॉल. टप्पा पडल्यानंतर तद्वत मात्र स्टिअर केलाय. एक सिंगल या दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळतीये, जिकडे सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरसावला जाईल 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं हे प्रगती पथावरती आहे. साहिल गुडेकर लोकल बॉय, पनलगर संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. श्रीषा अध्याय फायटर पनलगर म्हणजे श्री विजयजी करकरी आणि त्याचबरोबर सूरज करकरी यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटचा बॉल बाकी या षटकातला आपल्याला पाहायला मिळतोय, जिकडे पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. समोर संघाचा संघनायक आदेश खडपे, दमदार कामगिरी केली आहे. नागाव गावचा सुपरस्टार, हे मैदान त्याला नवं नाही आहे. दर रविवारी मित्रप्रेम नागाव या संघाच्या माध्यमातून असोसिएशन मध्ये तो सातत्याने या खेळपट्टीवरती खेळत असतो. ही खेळपट्टी त्याला नवी नाही आहे. पुढील बॉल साहिलचा, ओ यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डी प्लस शुभम आहेत. शेवटच्या क्षणी चांगलं बॉलला गॅदर केलं, जिकडे एक सिंगल पाहायला मिळेल आपल्याला. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. बनल्या गेल्या त्या 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहा, पहिलं षटक संपलंय आणि तद्वत 14 धावा आपल्याला आलेल्या पाहायला मिळत आहेत. अजून खेळ बराचसा बाकी आहे. सलामीचे दोन्ही बॅटर्स खेळपट्टीवरती आहेत. अतिशय शांत पद्धतीनं हा खेळ पुढे सरकला जातोय. आर्यनने एक षटकार एक चौकार ठोकलाय. त्यांनीही आपली आक्रमकता या मैदानावरती आपलं टॅलेंट दाखवलंय. दुसरे पर्व ग्रामीण खेळाडू सर्व माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग, अर्थातच 22 तारखेला या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला. तदनंतर आजचा 5वा दिवस. काल 4 संघ, अर्थातच आपण 4 दिवसामध्ये पाहिले, एक संघ त्या ठिकाणी दाखल झाले. पहिल्या दिवसामध्ये समर्थ कृपा कुरवडे, दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपण जर पाहिलं तर विभा सुपरस्टार्स, तिसऱ्या दिवसामध्ये SN कलेक्शन, आणि कालच्या दिवसामध्ये अर्थातच अशो 11 पहेल. आज 5वा दिवस. आज कोणता संघ त्या ठिकाणी क्वालिफाय होणार या स्पर्धेतला तो देखील आपल्याला पाहायला मिळेल, आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हे चित्र आपल्याला स्पष्ट होईल. तदनंतर शुभम गायकवाड पुन्हा आलेत पहा या मैदानावरती आपली छाप सोडायला. आपल्या फिरकीच्या जाळ्यात पुन्हा एकदा ते बॅटर्सला अडकवणार का? आदेश बनाम शुभम बॅटल रंगणार का? पहिला बॉल, ओहो पहिला बॉल, वा काय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळती आहे. यावेळेस आदेशच्या बॅट मधून एक चौकार.
पहिल्याच बॉलवरती शुभम वरती मात्र आक्रमण चढवलंय, चौकार आलाय, जिकडे 18 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढील बॉल, ओहो कमबॅक जरूर केलाय. इकडे पहा, अगदी जडमध्ये टाकलं तद्वत मात्र पायावरती जाऊन बॉल अदलला. लेगबाईच्या स्वरूपात ही एक धाव आपल्याला आलेली पाहायला मिळतीये. शुभम सहजासहजी तो तुम्हाला जास्त रूम देणार नाहीये, हात खोलण्याकरता तुम्हाला त्या ठिकाणी तो देणार नाहीये. चांगलं कमबॅक राहिलंय शुभमचं. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील, जिकडे षटक क्रमांक दुसरं हे मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. सन्माननीय भरतशेठ गोगावले साहेब, विशालभाई टेंबे इंट कडून आपल्याला गोलंदाजी मागकोती पाहायला मिळतोय. शुभम, पुढील बॉल, ओ चांगला बॉल होता, मात्र गरकन बाहेर पडला. टप्पा पडल्यानंतर आर्यनच्या बॅटचा फ्लो अगोदरच निघून गेलाय. एक डॉट बॉलची सांगता या दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळेल. ही खासियत आहे ना, ती शुभमची आहे आणि त्यांनी बऱ्याच अशा स्पर्धेमध्ये अशी चमकदार कामगिरी केली आहे. पुढील बॉल, ओहो हो, इकडे युवा टॅलेंट जावळी गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये कडक धडक बेधडक फलंदाजी करतोय. षटकार, पाहायला मिळतोय, ज्याची खरी अर्थानं गरज आहे टीम सांची 11 दाखणे संघाला. आणि त्या धावा येत आहेत. शुभम गायकवाड पुन्हा कमबॅक करण्याकरता सज्ज झालाय. ओ यावेळेस टप्पा पडला. इकडे ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. दोन्ही समांतर पाहायला मिळतील. एक एक्स्ट्रा अवांतर आली आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील, जिकडे दुसऱ्या षटकाचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. पुढे सरसावले, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करता आलं नाहीये. एक सिंगल पाहायला मिळतंय. आर्यन देखील स्वतःवरती थोडा नाराज आहे. त्याला ठाऊक होतं की हा बॉल कुठं पाठवायचं होतं, जिकडे एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळतीये. 27 धावा या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. थरार रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटचा तुम्ही आम्ही अनुभवताय. MGPL मडगाव ग्रामीण प्रीमियर लीग, जिचं हे दुसरं पर्व, दिवस क्रमांक 5. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. ओ यावेळेस लॉफ्ट केलंय बॉलला, पण इकडे क्षेत्ररक्षक आले लॉंग ऑनला, जिकडे वाईट डिश लॉंग ऑन मध्ये हा झेल पकडला गेला. महत्वाचा खेळाडू जिथे जाळ्यामध्ये अडकवलंय. आदेश खडपेला शुभम गायकवाडनं दिलाय पहिला ब्रेक तो टीम श्रीशा अध्याय फायटर्स पनलगर संघाला. हा या मंचावरती सन्माननीय भाई दसवते यांचं आगमन झालंय. त्यांचं खूप खूप स्वागत. खऱ्या अर्थानं ते ज्यांची आपण वाट पाहत होतो, अखेरकार ते आले आणि या स्पर्धेला त्यांनी 4 चांद लावलेत. तद्वत मात्र मैदानाकडे जाऊया आपण, जिकडे 2 षटकांच्या अखेरीस बनल्या गेलेत 27 धावा. पुन्हा एकदा साहिल गुडेकर पाहायला मिळतील. नवीन बॅटर श्रीकांत तांबट मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. काय तरार रंगलाय. हा टेनिस बॉल क्रिकेट आहे, ज्याची लोकप्रियता सध्याच्या घडीला आपल्याला सर्वत्र सर्व दूर पाहायला मिळतीये. पहिला बॉल षटक क्रमांक 3. ओ चांगला लेग कटर पाहायला मिळतोय साहिल गुडेकरचा.
सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावणारा हा बॉल आहे. हा डॉट बॉल पाहायला मिळेल. आर्यन पालकर एक मोठी इनिंग साकारू शकेल का या मॅच मध्ये? टीम सांची 11 दाखणे संघाकरिता करावं लागेल. एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, खऱ्या अर्थाने एक चांगली संधी आहे. तुमचं नाव लौकिक जर तुम्हाला करायचं असेल तर अशा संधी तुम्हाला वारंवार मिळत नाहीत. पुढील बॉल ओ यावेळेस बरकटले गेलेत, खूपच बाहेर. व्हाईट बॉल पाहायला मिळेल या दरम्यानच्या कालावधीत. क्रिकेट तसं पाहायला गेलो ना मित्रांनो तर फक्त एक खेळच आहे, पण जणू खेळताना युद्धाचा आव आहे. त्याला क्रिकेट असं नाव आहे आणि हेच युद्ध मैदानाच्या आत तुंबळ युद्ध रंगलं जाणार आहे. पुढील बॉल ओहो खोदून काढलाय. ओव्हरपीट बॉल वरती आक्रमण चढवलंय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणाऱ्या आर्यन पालकरच्या बॅट मधून आलाय हा षटकार. ए 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आक्रमण चढवलंय साहिल वरती. आर्यन मैदानाच्या आतमध्ये आपली छाप सोडतोय, दाखवतोय आपला दमखम. चांगला स्ट्रोक, चांगलं सेन्सेबल क्रिकेट. एक मोठा फटका आला, तदनंतर सिंगल घेतली आहे, स्ट्राईक रोटेट केली आहे. खऱ्या अर्थानं आर्यननं समोर श्रीकांत तांबट. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. हा वय जिंकण्याची जिद्द आहे, जिंकण्याची. पडूनच जी सरता सरत नाही, कधी संपत नाही, अशी जात फक्त जिंकण्याची हाव आहे. त्याला क्रिकेट असं नाव आहे आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय, अनुभवताय माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. पुढील बॉल साहिलचा. ओहो यावेळेस बैठक कलात्मक कडक श्रीकांत तांबटचा हा क्लास मैदानाच्या षटकार. जे पहा एका बाजूला आर्यन पालकर तर दुसऱ्या बाजूला खरवलीचा सितारा श्रीकांत तांबट. षटकारानं 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढील बॉल ओ बरकटले गेले, बरकटले गेलेले डिलिव्हरी. व्हाईट बॉल पाहायला मिळेल, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. थोडा प्रेशर क्रिएट केला कारण आर्यनने एक षटकार ठोकला, तदनंतर श्रीकांतनं आणि आणखीन एक एक्स्ट्रा धाव बली आहे. 42 धावा स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीकांत चांगली फलंदाजी ते देखील साकारू शकतात या मैदानावरती. ओ यावेळेस बॉल पुन्हा एकदा ते चित्र, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पुन्हा पंचांच्या माध्यमातून इशारा येत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते, आणखीन एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळेल. 43 धावा स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. प्रथमेश साहिल या तिन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. त्या अनुषंगानं एक चांगलं टोटल सांची 11 देणार का? ओ मिस टाइम आहे का? फटका हवेमध्ये आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सचिन तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. उलटी कॅच ही करण्याचा प्रयत्न होता, अर्थातच उलटी कॅच करत असताना त्या ठिकाणी पकडत असताना थोडासा बॅडी पाठीमागच्या दिशेनं हे प्रयत्न सचिनचे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तद्वत मात्र 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला 45 धावा पाहायला मिळत आहेत. एक चांगली फलंदाजी साकारली आहे, एक चांगली पार्टनरशिप पुन्हा एकदा बिल्टअप झाली या जोडीच्या माध्यमातून. हो गतीमध्ये परिवर्तन केलं होतं यावेळेस. डॉट बॉल आलाय शेवटचा. षटक क्रमांक 3 इथं संपलंय. अर्थातच 3 षटकांच्या अखेरीस बनल्या त्या 45 धावा. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर जिकडे 14 धावा साहिलनं खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर शुभम गायकवाडने जिकडे 13 धावा खर्च केल्या आणि याही षटकामध्ये जर आपण विचार केला ना तर तब्बल 18 धावा साहिल गुडेकरनं खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर या 45 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, सॉरी 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येणारी ही 2 षटकं फार निर्णायक असतील. निश्चितपणानं इकडे आणखीन धावसंख्या बनवण्याचा मानस असणार आहे.
आर्यन पालकर आणि त्याचबरोबर ते श्रीकांत तांबट या दोन्हीही खेळाडूंचा तुम्ही विचार केला तर शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये हे सातत्यानं खेळत असतात. त्याच अनुषंगानं त्यांचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन उभारे आलेत, दक्षिण गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 जिकडे ते हाताळतील. पहिला बॉल सचिनचा. पहिला बॉल लॉंग लेगच्या डोक्यावरून सीमा पार आर्यनच्या बॅटमधून आणखीन एक वार. षटकार. थँक्यू डी जे मास्टर्स. 51 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत आपल्याला. सचिन वरती आक्रमण चढवलंय. ओ आणखीन एक आर्यन संतोष पालकर नावाचं वादळ मैदानाच्या आत घोंघावतंय. पहिल्या मॅच मध्ये शांत राहिला, काही करू शकलं नाहीये, पण जावली गावच्या या सुपरस्टारनं मैदानात स्वतःची छाप सोडली आहे. ही संधी आहे, त्याला ठाऊक आहे, ही संधी दाखवून द्या जगात. अन कोण चोर अन कोण साव आहे, त्याला क्रिकेट असं नाव आहे. मैदानाच्या आतमध्ये हे ग्रामीण खेळाडूंचं टॅलेंट पाहायला मिळतोय. सलग 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत. 57 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सचिन वरती आक्रमण चढवलेत. तिसरा बॉल सचिनचा. ओहो हो, नो लुक्स बॉल सीमा पार. थर्ड इन अ रो आर्यन संतोष पालकर दाखवतोय कामिया जावलीवरून या मैदानात आलंय. ठोका डीजे. डीजे 6 षटकार आर्यनच्या बॅट मधून 1 चौकार. 13 बॉल मध्ये 43 धावांची बहारदार इनिंग. आजच्या दिवसात अर्धशतक आलेलं नाहीये अजूनपर्यंत. आर्यनच्या बॅट मधून येईल का? पुढील बॉल टॅप शॉट ऑन साइड मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. डीपचा क्षेत्ररक्षक प्रथमेश जिकडे सरसावले चेंडूवरती आलेत. एक सिंगल या दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळते. एक सिंगल धावफलक पुढे सरसावलं जातंय ना ते 64 या आकड्यावरती. जिकडे चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. सचिनच्या पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. दमदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संघाला गरज असताना आर्यन पालकरच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. तिकडे 7ही श्रीकांत तांबटची तितकीच लाभलेली पाहायला मिळतीये. पुढील बॉल सचिनचा. ओहो, याही वेळेस अप ट्रॅकर बॉल लॉंग लेग मधून फरार. श्रीकांत तांबटच्या बॅट मधून आणखीन एक मोठा वार. षटकार. जे 5 बॉल हाताळले, 4 बॉल सीमा पार गेलेत. एक सिंगल आले शेवटच्या बॉलवर. काय घडणार? 70 बनल्यात. ओहो, यावेळेस मिस टाइम आहे का? प्रथमे चेंडू खाली आलेत आणि इकडे मिड विकेटला झेल पकडला गेला. धक्का क्रमांक 2. टीम सांची 11 दाखने संघाला श्रीकांत तांबटच्या रूपानं बसलाय. अर्थात 70 या आकड्यावरती. चार षटकांचा खेळ संपलाय. जिकडे 70 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. साहिल करकरे नवीन बॅटर. चला टीम मीटिंग नकोय कृपया, विनंती असेल. टीम श्रीशा अध्याय पनलगर संघ. शेवटचं षटक असेल. स्लॉगवरचं फेकण्याकरता कोणाला प्राचारण केलं जाईल. जिकडे श्रवण आपल्याला पाहायला मिळतील, पण आर्यन पालकर मैदानाच्या आतमध्ये धुवाधार फलंदाजी करतायत.
अफलातून बॅटिंग साकारतायत. चव्वेचाळीस या आकड्यावरती आर्यन पालकर खेळताना पाहायला मिळत आहेत. जिकडे अर्धशतका करता त्यांना 6 धावसंख्येची गरज आहे, पण टीम 70 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मागवती परिवर्तन. पहिला बॉल श्रवण यांचा. पहिला बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. दुहेरीचा प्रयत्न राहणार आहे. ओहो, इकडे काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. साहिल करकरे बाहेर जातील. आर्यन पालकर करता विकेट त्यांना सोडली आहे आणि जिथे धक्का क्रमांक बसलाय तो म्हणजे तिसरा. बॅटिंग करत असताना टीम सांची 11 दाखने संघाला. डीजे पहा दुहेरीचा प्रयत्न आणि जिकडे पकडले गेले आणि साहिल खर तर साहिल विकेट्स सोडली आहे कारण आर्यन चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करतोय. जम बसलाय त्याचा. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये रवी पवार आलेत. पहा मागच्या मॅच मध्ये इम्प्रेस केलं होतं रवीनं. 2 षटकार ठोकले होते. इकडे श्रवण गोलंदाजी मार्कवरती 71 धावा स्कोर कार्ड वरती. पुढील बॉल. ओहो, यावेळेस क्रॉस बॅटेड केलाय. डीप मिड विकेटला बॉल जाईल. 1 बाउन्स सीमा पार. आणखीन एक चौकार आर्यन पालकरच्या बॅट मधून. थँक्यू डीजे मास्टर्स. वैयक्तिक 49 धावसंख्येवरती आर्यन खेळतोय. पहिलं अर्धशतक येईल का त्याच्या बॅट मधून. आजच्या दिवसातलं बॉल बॅकवर्ड मध्ये चाललंय. फाइन लेग मध्ये ट्रॅबल होईल. येस इट इज. आर्यन संतोष पालकरच्या बॅट मधून आलंय अर्धशतक आणि या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज बाई दसवते यांच्या माध्यमातून आर्यन पालकरच्या या अर्धशतकाला. वेल प्लेड, वेल बॅट आर्यन. अफलातून बॉल. ओहो, यावेळेस चांगला बॉल हाताळला होता. जिकडे फुलरलेन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. कुठली धाव घेतली नाहीये आर्यननं. थांबवले, स्वतःवरती विश्वास दाखवलाय. जिकडे 79 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 हे मैदानाच्या आत सुरू आहे. ओहो, यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कार्पेटच्या साह्याने बॉल चाललाय. ट्रॅबल होतोय. जिथे काय घडणार आहे. गवसला नाही हाती. आणखीन एक चौकार आलाय आर्यन पालकरच्या बॅट मधून. डीजे मास्टर्स 83 धावा स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा बॉल या इनिंगचा श्रवणचा. ओहो, शेवटचा बॉल जिकडे विकेट झाली आहे. स्वतः आर्यन कबूल केलं. केलपट्टी सोडली आहे पण टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिलं अर्धशतक आजच्या